हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एकदम झटपट होणारा नाश्ता। त्याचं नाव आहे सुशीला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 कप आपल्याला चुरमुरे घ्यायचे आहेत धुवून स्वच्छ, 1 कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, 2 चमचे शेंगदाणे, 2 चमच आपल्याला डाळवा घ्यायचा आहे, कढीपत्ता, 7-8 हिरव्या मिरच्या, हळद, चवीनुसार मीठ आणि हाफ टीस्पून मोहरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी कढई छान तापली की आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं आहे। त्याच्यामध्येच आपल्याला मोहरी ॲड करायची। मोहरी छान उडली की आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाणे आपल्याला छान म्हणजे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत, जास्त फ्राय होऊ द्यायचे नाहीयेत। त्याच्यातच आपल्याला डाळवा टाकायचा आहे। डाळवा पण आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे। ओके, अर्धा मिनिट भाजा तुम्ही आणि नंतर कांदा टाकायचा आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवा आणि कंटिन्युअसली हलवत राहा। आता त्याच्यामध्येच आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे। कांदा आपला थोडासा हलकासा ब्राऊन झाला पाहिजे। आता याच्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या मी ॲड केलेल्या आहेत। त्याला पण छान परतून घ्यायचं आहे। हळद, हाफ टीस्पून हळद आहे। आता चवीनुसार मीठ आणि ह्याला 2 मिनिटं आणखीन परतून घ्या। तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान परतलेला आहे। कांदा परतला की त्याच्यामध्येच आपल्याला चुरमुरे ॲड करायचे आहेत आणि ह्याला हलक्या हातानेच हलवून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हातानेच हलवा। तुम्ही पाहू शकता सगळा मसाला व्यवस्थित चुरमुऱ्याला लागलेला आहे। अशा पद्धतीनेच हलवून घ्या। आपला सुशीला तयार झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला सुशीला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।